शहराने आणि विद्यापीठाने मला खूप दिलेलं आहे. मी ज्यावेळेस विद्यार्थी म्हणून या विद्यापीठात आलो त्यावेळेस हे विद्यापीठ भारतात नावलौकिक कमावून होतं आणि त्याचं कारण या विद्यापीठामध्ये अनेक स्टॉलवर्ड्स होते. जे डॉक्टर जतकर असतील, डॉक्टर अरणीकर असतील, डॉक्टर हुजूर बझार असतील, डॉक्टर नागराजन असतील, असे अनेक मुल्हेरकर होत्या, MR भिडे होते, असे अनेक व्यक्ती होते की ज्यांच्यामुळे हे विद्यापीठ नावारूपाला आलं. त्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस डॉक्टर राम ताकवले यांनी कुलगुरुपद स्वीकारलं त्यावेळेस विद्यापीठाची खऱ्या अर्थाने भरभराट सुरू झाली. आणि नंतरच्या काळामध्ये अनेक कुलगुरूंबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. त्याच्यामध्ये डॉक्टर गुप्ते आहेत, विग भिडे आहेत, असे अनेक कुलगुरू, गोवारीकर आहेत, अशा अनेक कुलगुरूंनी या विद्यापीठाला पुढे नेलं आणि हे विद्यापीठ एका वैभवाच्या शिखरावर आरूढ झालेलं होतं. परंतु एक मला फक्त मुद्दा इथे मांडायचा आहे की अलीकडच्या काळामध्ये राज्य विद्यापीठांपुढे खूप मोठ्या समस्या निर्माण झाल्यात. त्याची अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये पदभरती रखडलेली आहे, आर्थिक स्रोत कमी झालेले आहेत, खाजगी विद्यापीठाची स्पर्धा आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर काही उपाययोजना झाली नाही तर ह्या विद्यापीठात जी दायित्व घेऊन पुढे जात होती म्हणजे समाजासाठी काम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण, तर ती गोष्ट होणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रसंगी मी डॉक्टर माशेलकरांना विनंती करेल की सर तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला, कारण तुम्ही देशासाठी खूप गोष्टी केलेल्या आहेत, तुमच्यामध्ये ती क्षमता आहे, तुमच्या शब्दाला मान आहे. मला असं वाटतं की या प्रसंगी मी एवढंच म्हणेन की हे विद्यापीठ असंच भरभराटीचं पुढे जावं, पुन्हा त्याचं वैभव त्याला प्राप्त व्हावं आणि पुढच्या काळामध्ये समाजासाठी या विद्यापीठाची काम करण्याची जी क्षमता आहे ती टिकून राहावं. हा पुरस्कार मला दिला याबद्दल मी कुलगुरू, सर्व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि ज्यांनी ज्यांनी मला सहाय्य केलं इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि